हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी मनीष डोंगरे, रिव्हर्स बॉय. घेऊन आलो आहे आपल्या चॅलेंज 30मधला आज डे 10 आणि डे 11 एकसोबत. तर 30 डे चॅलेंज असताना डे 10 आणि 11 एकसोबत का? तर जसं तुम्हाला माहीत आहे की डे 9ला माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तो कालही माझ्याकडे माझा मोबाईल नसल्यामुळे मी काल काही व्हिडिओ टाकू शकलो नाही. म्हणून आज डे 10 आणि 11 हा एकसोबत व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, काल होती हनुमान जयंती. तर काल मी तुम्हाला शुभेच्छा देऊ नाही शकलो, म्हणून आता तुम्हाला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो आहे. तसेच आज आहे गुड फ्रायडे. तर प्रभू येशूंनी मानव कल्याणासाठी स्वतःच्या जीवाचा बलिदान केलं होतं आणि तो दिवस शुक्रवार होता असं म्हणतात. म्हणून गुड फ्रायडे हा साजरा केला जातो. तर आपण आता बोलणार आहोत की यात्रा या विषयावरती. काल मी माझ्या परिवारासह गेलो होतो महाकालीची यात्रा बघायला. त्याच्या अगोदर माझ्या भावाने एक पार्सल पाठवलं होतं. ते पार्सल घ्यायला मी बसस्टँडला गेलो रात्री 10 वाजता. तर मला वाटलं नव्हतं की रात्री 10 वाजताही चंद्रपूरच्या बसस्टँडवर गर्दी असेल, बसस्टॉपवर गर्दी असेल, लोक असतील म्हणून. परंतु जेव्हा गेलो तर तिथे भरपूर सारे असे प्रवासी हे प्लॅटफॉर्मवर झोपलेले होते, कोणी साईडला असे झोपलेले होते. तर लक्षात आलं की ते सगळे हे महाकालीच्या यात्रेसाठी आलेले भाविक होते, जे जास्त करून मराठवाडा साईडचे होते, आंध्रा साईडचे होते. पण जास्तीत जास्त लोक हे नांदेड आणि परभणी या भागातले होते. तर तिथे रात्री 10:15ला बस लागली नांदेडची आणि आदिलाबादची. ती इतकी गच्च भरून गेली की लोकांना उभं राहायलाही जागा नाही, तरी लोक तिथे होते. मग मी असंच म्हटलं, चला आपणही आज महाकालीच्या दर्शन तर घेतलेलं आहे, परंतु यात्रा आपण फिरलो नाही आहे, बरेच दिवस झाले म्हणून यात्रेत गेलो. तर मला तिथे जातपर्यंत 10:30 वाजले होते रात्रीचे. गर्दी तशीच होती, तुडुंब भरलेली, परंतु लोक असे झोपले होते रस्त्यावरती. त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती पूर्ण पॅक. थोडं पुढं गेलं की इतकी घाण वास येत होती की तिथे नाक दाबल्याशिवाय आपण राहू शकत नव्हतो. आणि म्हणून मी तशीच गाडी फिरवली आणि निघालो तिथून परत. तर माझी बायको म्हणे की ये इतनी गंदगी कैसे, अगर बोले अपन कुंभ के मेले में जाते हैं तो उधर भी ऐसा ही होता होगा. तर मी म्हटलं, कुंभ राहो की कुठेही राहो, जिथं आपला भारतातला माणूस जाईल एवढ्या मोठ्या संख्येने तिथे गंदगीच होईल. बरोबर आहे मित्रांनो. यात्रा म्हटलं की खूप लोकांचा लोंढा येतो. मग तितक्या लोकांची व्यवस्था प्रशासनाला करणं थोडंसं अवघड आहे. तरी ते त्यांच्या याने सोयीनुसार भरपूर साऱ्या सुविधा उपलब्ध करून देतात. परंतु माणूस हा अशी गोष्ट आहे की जेव्हा गोष्ट सार्वजनिकतेची येते तेव्हा माणूस गंदगीच करून ठेवतो. तेच जर त्याला प्रायव्हेटमध्ये कुठे थांबायला सांगितलं किंवा जिथे पैसे द्यायचे असले तर तिथे स्वच्छता करणारे कामगार असतात, सफाईगार असतात, तिथे पैसे देऊन. तिथं तुम्ही नाही स्वच्छता केली तरी तुम्ही तिथे गंदगी करत नाही, कारण की तुम्ही तिथे पैसे पेड केलेले असते. परंतु जिथे तुम्हाला शासनाकडून किंवा प्रशासनाकडून काही सुविधा उपलब्ध करून दिल्या ते तिथे तुम्ही स्वतःचं 1% देत नाही. तुम्ही म्हणजे मी सुद्धा त्यामध्ये येऊ शकतो का, आपण आपला 1% देत नाही की तिथे आपण स्वच्छता ठेवावी म्हणून. आपण हेच बघतो की आपल्याला काय, आपल्याला दर्शन घेतलं, आपल्याला रात्र निघाली, आपण निघून जातो आणि आपण तिथे तसाच गलिच्छपणा सोडून निघण्याचा आपला कायच असतो. कारण की आपल्याला वाटते की मी एकटाच थोडी यूज करतोय, आलेले सगळेच तो यूज करतात, मी एकटाच का लक्ष देऊ. पण मित्रांनो, कोणत्याही गोष्टी सुरुवाती आपल्या स्वतःपासून करायला हवी असं मला तरी वाटतं. आणि म्हणून एकच विनंती आहे की जर आपण कुठेही जात असू, चाहे मग ते खाजगी क्षेत्र असो किंवा आपलं कोणतेही क्षेत्र असो, आणि तिथे व्यवस्था ही खाजगी लोकांनी केलेली असेल किंवा शासनाने केली असेल, परंतु तिथे स्वच्छता आणि साफसफाई ठेवण्याचं काम हे शासनाचं तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त आपल्या स्वतःची जी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आपण जर पार पाडली, जर ते आपण स्वतःचं घरात जसं स्वच्छ ठेवतो तसं जर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटत नाही की आपल्या देशाला कोणीही गलिच्छ असं समजून येईल.
आता बरेच देश असे आहेत की जिथे स्वच्छता असेल की नसेल मला माहीत नाही, कारण की मी कधी गेलो नाही आहे. परंतु लोकांचा आपल्या देशामध्ये काय होते, जेव्हा एखादी परराष्ट्रातला जेव्हा मंत्री किंवा कोणी येतो, तर आपल्या इथे बरेच तुम्ही बघितलं असेल याच्यापूर्वी की जे झोपडपट्टी एरिया वगैरे आहे त्यांना काहीतरी कव्हरअप केल्या जाते. पण तसं व्हायला नको मित्रांनो. आपण स्वतः त्याची काळजी घेतली पाहिजे की माझा देश म्हणा किंवा माझा ज्या परिसरात मी राहतो किंवा मी जिथे जातो यात्री करू म्हणून, तो परिसर चांगला दिसावा. रात्री जर मला असं वाटत होतं की जर इथे आता एखादा जर फॉरेनचा व्यक्ती आला आणि त्यांनी हे जर दृश्य बघितलं, हे जर वास जर त्याला आली, तर तो आपल्या देशाबद्दल काय विचार करेल. पण देशाबद्दल सोडा मित्रांनो, मी स्वतः ते वातावरण बघून असं वाटत होतं की जर मीही असा दुसऱ्या ठिकाणी कोणत्या गावाला जर यात्रे करू म्हणून गेलो, तर काय मी पण असाच राहणार? हा खरंच विचार करणारा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून स्वच्छता ही स्वतःपासून सुरुवात करायची. आपण स्वतःच्या घराला जसं ठेवतो, तसंच आपण ज्या परिसरात वावरतो तो परिसरही आजूबाजूचा तसा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या स्वतःची आहे. म्हणून एक विनंती आहे की शासन तर करेल, परंतु मीच एकटा का हा मानस न ठेवता की सुरुवात माझ्यापासूनच हा एक असा समज घेऊन आपण जर चाललो, तर आपला परिसर नक्की स्वच्छ होईल असे मला वाटते. धन्यवाद. तर माझा कालचा आणि म्हणजे माझा डे 10 आणि डे 11 हा एकत्र झालेला आहे. मी माझा अगोदर विचार केला होता की मी काल डे 10 टाकू शकलो नाही, तर आज 2 व्हिडिओ बनवतो, डे 10चा वेगळा आणि डे 11चा वेगळा, आणि दोन्ही पोस्ट करतो वेगवेगळे. कोणाला माहीत पडणार आहे की मी कधी पोस्ट केला आहे. पण मग माझ्या मनाने म्हटलं की ठीक आहे, तू असा करू शकतोस, काही विषय नाही आहे. पण तू स्वतःसाठी एक चॅलेंज घेतला डे 30चा, तर ते डे 30चा चॅलेंज म्हणजे फक्त बोलता यावं असं नाही, तर स्वतः एक ती स्वतःची कमी आहे हे दाखवण्यासाठी माझं हे होतं की मला स्वतःला काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. आणि जर मी चुकून आजच्या दिवशी जर 2 व्हिडिओ टाकले असते, तर कुठेतरी ते माझ्याच मनाला पटलं नसतं. टाकल्यानंतर टाकून जर घेतलं असतं, म्हणून म्हटलं नाही, आपण एकच व्हिडिओ टाकू डे 10-11च्या नावाने. तर हा माझा डे 10 आणि 11चा व्हिडिओ आहे. आवडल्यास आजचा विषय मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या गावातही कुठे यात्रा भरते का, कोणत्या देवाची किंवा कोणत्या महाराजाची यात्रा भरत असेल, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया उद्या आपल्या डे 12 मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.